आज मस्त पावभाजीची रेसिपी सांगते मी. तर माझी पद्धत अशी आहे, बटाटे, गोबी आणि टमाटे म्हणजे जे साहित्य आहे का त्या साहित्यातच मी आज पावभाजी बनवणार आहे. तर मग घरीच वाटाणे होते माझे, ते ढवळे वाटाणे असतात ना, ते हिरवे वाटाणे नव्हते. तर मग मी ते भिजू घातले होते सकाळी. तर मग थोडंसं पाणी टाकलं आहे, 1-2 गिलास. त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य उकळासाठी 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या, मग वाफाळून घ्यायचे. तर मग हे बघा आता टाकून घेते कुकरला. आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट पण टाकते मी, कारण की मग त्याचा रंग छान येतो पावभाजीचा. आता छान लागते ही पावभाजी थंडीच्या दिवसात पण, आणि असं गरम गरम आमच्या मुलांना खूप आवडते, सगळ्यांनाच आवडते घरामध्ये. तर बनवत असते मी. असं काही नाही का सिमला मिरची हे ते पाहिजे, ते जे साहित्य आहे का त्याच्यात बनवत असते. आता कुकरला लावून घेतलं मी, 2 शिट्ट्या झाल्यात. तर मग किती छान कलर आला बघा. ते लाल तिखट टाकलं का 1 चमचाभर, तर मग छान कलर येतो. मॅश करून घेते आणि मस्त मॅश झाल्यावर ह्या असं मी ना चॉपरला कांदा ते बारीक कट करून घेतला होता. तर मग हे आता फोडणीसाठी लागतं ना. हे आकांक्षाला सांगितलं होतं चॉपरनी करायचं. लसूण आणि अद्रकसुद्धा मी चॉपरनीच बनवून घेतलं बारीक करून. तर मग असं कट करायला डोळ्यातून पाणी ते येतं भरपूर. कांदा चिरावा लागतो ना पावभाजीसाठी, आणि आम्हाला असं वरून पण आवडतो कांदा. तर मग मोहरी वगैरे नसते टाकत बरेच जण, पण मग मी टाकते, कारण की ते खाण्यात पण जातं ना आपल्या, आणि चव पण लागते छान. तुम्ही पण बनवून बघा बरं का माझी रेसिपी अशी, खूप छान होती. असं हिरवी मटर पण वापरू शकता, आणि असे आपले घरातले वटाणे असते ना ते पण वापरू शकता. इथं मी माझा चटपट मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद हे करून घेतलं, टाकून घेतलं. आणि हे बघा, हा पावभाजी मसाला टाकला आहे थोडासा, आणि थोडंसं परतले का लगेच डबल तूप टाकून घेते मी. तर हे माझं घरचं तूप आहे, आमच्याच गाईच्या दुधाचं. बघा कलर किती छान आहे त्याचा, घरच्या म्हणजे तुपाचा छानच लागतो ना, दिसतं कलर ते. आणि आता इथं पण मी पावभाजी मसाला टाकून घेतला. थोडंसं परतलं का, थोडं तेल सुटलं का, तर मग डबल एकदा तूप टाकून त्याच्यावर पावभाजी मसाला टाकून घ्यायचा. आणि मग आपलं ते शिजलेलं बॅटर आहे ना, मग ते सगळं याच्यामध्ये परतून घ्यायचं. मस्त असं थोडंसं परतीलं का 1-2 मिनटं त्याच्यामध्ये. तर मग आपल्याला गरजेनुसार घट पातळ जशी पावभाजी लागते का, आपल्याला पतली हवी असली तर थोडीशी पतली, आणि घट्ट हवी असली तर घट्टे पण. तर मग त्यामुळं मला जशी लागते तसं मी पाणी टाकून घेतलं आहे. आणि थोडंसं उकळी फुटली का त्याला 1-2 मिनटांनी, तर डबल थोडंसं तूप टाकून घ्यायचं, आणि थोडासा पावभाजी मसाला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. मग छान असे तरी पण येते त्याला, आणि छान दिसते दिसायला पण पावभाजी. आणि मग थोडीशी आता उकळी फुटली का, तर कोथिंबीर आहे ना, तर बारीक करून टाकून घ्यायची त्याच्यामध्ये, मग छान लागते. आणि इकडं लगेच तवा गरम करायला ठेवला होता मी. तर मग बघा आता सगळ्याला भूक लागली आहे. गरम गरम संध्याकाळचं आमचं आज बेत आहे पावभाजीचा. तर बनवलं आहे बघा. आता कशी पार्टी बसली यांची, नाहीतर असं लवकर जेवायला बसत नाही. गरम गरम मस्त चालू आहे.